हा तपशील आहे दिल्ली स्फोटाचा। 2011 नंतर दिल्लीमध्ये एकही जीवघेणा दहशतवादी हल्ला झाला नव्हता। त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर झालेल्या या स्फोटानं दिल्लीकरांसह अवघा देश हादरला। सोमवारी संध्याकाळी दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरामध्ये एक कार आली आणि याच कारमध्ये स्फोट झाला। या कारच्या तपासामध्ये जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती। स्फोटामधली कार ही सकाळी लवकर हरियाणामधना दिल्लीमध्ये दाखल झाली। दिवसभर ही कार दिल्लीमधल्या विविध ठिकाणी फिरत होती। दुपारी 2:15 नंतर लाल किल्ला परिसराजवळच्या एका पार्किंग लॉटमध्ये ही कार पार्क केली गेली। तब्बल 3 तासांनंतर डॉक्टर उमर यानं ही कार पार्किंगमधनं बाहेर काढली। कार मुख्य रस्त्यावर आली आणि सिग्नल पार करून पुढे जात होती तेव्हाच या कारमध्ये स्फोट झाला। स्फोट इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या गाड्यांच्या काचा फुटल्या। स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये आसपासच्या गाड्याही पेटल्या। या कारचा चालक होता डॉक्टर उमर मोहम्मद। मूळचा काश्मीरचा असलेला डॉक्टर उमर हा हरियाणाच्या फरीदाबादमधल्या अल फला विद्यापीठामध्ये कार्यरत होता आणि तिथे त्याचा सहकारी होता मुजम्मिल शकील। मुजम्मिल शकील हा मूळचा काश्मीरचा। हरियाणातल्या फरीदाबादमध्ये तो डॉक्टर म्हणून कार्यरत होता। दिल्ली स्फोटाच्या फक्त काही तास अगोदर हरियाणातल्या फरीदाबादमध्ये जी कारवाई झाली त्यामध्ये स्फोटकं सापडली। त्यातच मुजम्मिल शकील हे नाव समोर आलं। 2 खोल्यांमधना 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली। ज्या खोल्यांमध्ये ही स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या खोल्या मुजम्मिल शकीलनं भाड्यानं घेतल्या होत्या। मुजम्मिल शकीलकडे विद्यापीठामध्ये खोली असताना सुद्धा त्यानं 2 खोल्या भाड्यानं घेतल्या होत्या। मुजम्मिल शकीलच्या ताब्यामध्ये तब्बल 2900 किलो स्फोटकं होती, एकाच ठिकाणी साठवलेली होती। एखादा डॉक्टर सहजरित्या इतकी स्फोटकं आणूही शकत नाही आणि ती सहजरित्या साठवण्याची हिंमतही करू शकत नाही। त्यामुळे मुजम्मिलला कुणाची तरी मदत मिळत असणार याची यंत्रणांना खात्री होती। याच अँगलनं तपास केल्यानंतर जे नाव पुढे आलं ते होतं शाहीन शाहिद। शाहीन शाहिद ही मूळची उत्तर प्रदेशच्या लखनौची। शाहीन शाहिद आणि मुजम्मिल शकील हे हॉस्पिटलमधले सहकारी होते। दोघेही फरीदाबादमधल्या अल फला विद्यापीठामध्येच काम करतात। शाहीनच्या कारमध्ये ॲझॉल्ट रायफल आणि शस्त्रास्त्र सापडली। शाहीनच्या कारचा मूळ मालक आहे मुजम्मिल शकील।